Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet. Damn, ain't that great. नमस्कार, माझं नाव प्रथमेश माने आहे आणि मी एक रिस्पॉन्सिबल आणि ओपी रायडर आहे. हॅलो, माझं नाव अजिंक्य पाटील, मी एक रिस्पॉन्सिबल रायडर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदेश गाडगे, मी एक रिस्पॉन्सिबल रायडर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक सोनवणे पाटील, मी एक रिस्पॉन्सिबल रायडर आहे. वेलकम टू BVSR. वेलकम टू BVSR. वेलकम टू BVSR. वेलकम टू BVSR. कसं काय मंडळी, बरं नाही का? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, स्पेशली BVSRच्या चॅप्टर 4 मध्ये. आपलं सगळं सामान रेडी आहे. या राईडला एक्झॉरचं हेल्मेट असणार आहे आपल्यासोबत. बाय द वे फाल्कन सिरीज आहे, याबद्दल तुम्हाला सांगेन मी हळूहळू. आता जॅकेट घालतो, हेल्मेट घालतो आणि खाली भेटतो तुम्हाला बाईकवर. चला, गणपती बाप्पा मोरया, आमची राईड एक नंबर होऊ द्या. सकाळचे एक्झॅक्टली 7:30 झालेले आहेत आणि सकाळी सकाळी आपला गोप्रो हँग झालेला. राईडच्या सुरुवातीलाच अशी काही सुरुवात झाली आपली, सो मध्ये थोडं थांबायला लागलं, परत रिसेट करायला लागला. बोल की एवढं सकाळी सकाळी पण ट्रॅफिक आहे. चांगलं स्वागत केलं आज आपलं. सो आजची राईडची सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे. गोप्रो हँग, ट्रॅफिक आणि हे सिग्नल्स. सुरुवात थोडी डळमळीत का असे ना, पुढं चांगलं होते. कहाँ हो तुम? ओ मिल गए. क्या बात है. यो आज घंटा काय ऐकू येत नाही. काय ऐकू येत नाही आज. ते हेल्मेट बरोबर होतं. कसं तरी बसवलंय मी. मला असं वाटलं एक्सेल घ्यायला पाहिजे. एवढं नाही आहे, पण थोडं घालायला एफर्ट आहे. होते ना. बरं चलो निकलते. हडपसरला जस्ट पुणे स्टेशन क्रॉस केलं आपण. आता पुढे चाललोय MG रोडला. वेल आज सॅटर्डे मॉर्निंग आहे, त्यामुळं बरेचसे रायडर्स तुम्हाला दिसतील या रूटला. पण सगळे मंडळी एकदम ताजे तवाने होऊन निघालेले आहेत, कारण आता हडपसरपर्यंत पूर्ण सिटीज आहे, त्यामुळं इथं थोडासा वेळ लागणार होता. बाकी आता आपल्याला पुढं वेळ नाही लागणार, कारण इथनं फक्त 2 तास दाखवते मॅप्सवर आणि रोड खूप चांगला आहे. बापरे काय गर्दी होती इथंच. एक 10 मिनटं खाल्ली पेट्रोल पंपवाल्यांनी. शिफ्ट चेंज होती. चला, 600 रुपयाचं पेट्रोल भरलंय. टँक ऑलमोस्ट फुल आणि आपलं 600 रुपयामध्ये काम होऊन जाते. हा आमचा एकुलता एक फायदा आहे. दॅट्स इट. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. सगळ्यांचे हेल्मेट एवढे टाईट आहेत, पण कम्युनिकेट करायचं कसं आता हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सगळेजण काय फोनवर राहू नाही शकत, त्यामुळे इशारामध्ये चाललंय सगळं. आता या रोडबद्दल मी एक ऑब्झर्व करतोय, ते म्हणजे हा 2 लेन रोड आहे, पण त्यामध्ये इतके जण आधेमध्ये करतायत आणि तिथून आधेमध्ये अंधाधून लोक येत आहेत. प्लस हा रोड इतका पण सेफ वाटत नाही आहे मला सध्या तरी. का काय माहिती, आज ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळं की मी पहिल्यांदा या रोडवरनं चाललोय, त्यामुळं असं वाटतंय. एक्झॅक्टली 8 वाजता आणि आमचा पहिला चहाचा ब्रेक झालेला आहे. चहावर एवढ्या गोष्टी झाल्या की चहाचा ब्रेक ब्रेकफास्टमध्ये बदलला आहे. पण आता आम्ही टाइम कव्हर करू, कारण आम्हाला पोहोचायचं आहे अजून 1 सव्वा तासात. किती किलोमीटर उरलं असेल रे? 60 किलोमीटर नाही 70-80 एवढं आहे. त्यामुळे रोडमुळे दाखवत असेल. रोडचा एक्सपिरियन्स यांना आहे. भरपूर फिरतात, वाटतात ते तसे, पण भरपूर फिरतात. हेल्मेटने एवढा वैताग आणलाय ना. 75 आहे ना, म्हणजे पोहोचतो आपण सव्वा तासात. परत हेल्मेट घालायचं स्ट्रगल झालं आणि माझा चष्मा कसं तरी मी बसवलाय आत. ही राईड संपेपर मला असं वाटलंय की अजून एक चष्मा बघायला लागणार मला. त्याचे दांडे आत जातच नाही आहेत काय पण केलं. एनिवेज चलो, रिझ्यूम केलं आपली परत राईड एका छानशा चहा ब्रेक नंतर. आता हा एक प्रॉब्लेम आहे की सूर्यदेवता आपल्या एक्झॅक्टली समोर आहेत, त्यामुळं प्रॉपर सगळं रिफ्लेक्शन तोंडावर पडते. आपल्या हेल्मेटमध्ये अजून एक डार्क वायझर आहे, त्यामुळे थोडासा फायदा होतोय. 9:15 वाजले सकाळचे आणि थोडंसं 10-12 किलोमीटर पुढे आलो आणि इथे एक टोल आहे. टोलच्या इथे सगळे लावलेत गाड्या आणि सगळ्यांना कंट्रोल होईना, सगळे फोटोज क्लिक करतायत. हीच तर मजा आहे राईडची. सकाळचे ऑलमोस्ट 9:15 झालेले आहेत आणि वी कवर्ड डिस्टन्स, आणि ते पण एकदम कमी वेळेमध्ये. कारण एक तर रोड चांगला आहे, ट्रॅफिक आहे नाही म्हणता येणार नाही, त्यात 2 लेन असल्यामुळं अजून जास्त डिफिकल्ट होते जेव्हा गाड्या लेन चेंज करतात. आणि त्यात बरेच लोक असे आहेत की रूल्स फॉलो करत नाही आहेत, त्याचा पण थोडासा इफेक्ट होतो आहे आपल्याला. दॅट इज फाईन, इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. पण एकदम स्मूथ चालली आहे राईड. आता संदेश एकदम पुढे जाऊन टाकला आहे, मी आणि प्रथम इथं आहे. लेफ्ट आहे तो पुढे गेला काय?
आता झालं आहे असं की आम्हाला इथनं घ्यायचं लेफ्ट. एक जण पुढं गेला आहे, आम्ही तिघं इथं थांबलो. आता अजिंक्यची वाट बघतोय. झाला विषय सॉर्ट आऊट. आम्ही त्याची वाट बघवलोय आणि यो गाडी पुढं सगळ्यांच्या. आता थांब म्हटलं पुढं जाऊन, आम्हाला इथनं 10 मिनटं लागतील. प्रॉपर गावाकडचा रोड सुरू झालेला आहे आणि आधेमध्ये असे पॅच येत आहेत, त्यामुळं ढमाढम व्हायला आहे आपल्या बमचं. अशा वेळेस ज्या ॲडव्हेंचर टूरर आहेत त्याला मी खूप मिस करतो आहे, स्पेशली हिमालयन. 120 किलोमीटर पूर्णपणे रस्ता चांगला होता. आता हे शेवटचे 10 किलोमीटर आमचे टेस्ट घेणार आहे असं वाटतंय. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning. Oh, and this is just the beginning. हो भेटलेले आहेत आमचे अजिंक्य दादा. काहीतरी सेटिंग करतात. थोडा ब्रेक घेतला. मला वाटतं आता किती वाजलेत, 9:15 झालेत आणि हार्डली मला वाटतं 5 किलोमीटर राहिलं असेल, तेवढ्यात येऊन जाईल. तिकडेच लावायचं का गाडी? ओके, तर मंदिर दिसलेलं आहे. जसं की माझ्या फ्रेंड्सने पण सांगितलेलं की ते अजून पाण्यात असेल, कारण अजून पाणी उतरतंय. एकदम पाणी उतरल्यावर काय नाही, तुम्ही चालत जाऊ शकता. सध्या आम्हाला आता बाईक्स पुढं लावून होडीने जायला लागणार. ही एक वेगळीच ऑफरोड झाली आज. गाडी चालवते. इथं बघा आम्ही आलोय कशाला, आणि इथं प्री वेडिंग चाललंय. फोटोजमध्ये तरी बघितलं इकडे यायच्या आधी हे टेम्पल किंवा हा एरिया कसा आहे, आणि इमॅजिन केलं की कसा असू शकते अजून, तर त्याच्यापेक्षा जास्त पटीने सुंदर आहे. आणि सरप्राइझिंगली इथं फ्लेमिंगो आहेत, बरेच सारे आहेत. आता एक्झॅक्टली कोणती जात आहे त्यांची हे मला सांगता येणार नाही, पण आहेत आणि त्यांना बघून खूप प्रसन्न वाटतंय. आणि इकडचा रूट बघू शकता कसा आहे. पँगॉंग लेकची आठवण आली काय? यस, पँगॉंग लेक मध्ये असं मस्त असं हे करत आम्ही. बेकार थंड आहे तिकडं, पण बर्फ झालाय तिकडे. बघितलं तू हे करतात लोक, बाईक चालवतात लेक वरती तिकडं? हो, नाही पाहिलं? नाही, तिथं मी असताना तर नव्हते बाईक. आता अच्छा, आता नाही, आय डोंट नो. ओके, तिथं नको. म्हणजे कुठे? हे बघ, पक्षी तिकडे आहे. तिकडे म्हणजे कुठे? ते हिरवाच्या पलीकडे ना. ओके, त्या हिरव्यापाशी. आणि मंदिर इथं आहे. इथं आणि अजून कुठे? सुरू दिसतंय का? चला तर मंडळी, इथून सुरू होतो माझा पलसनाथ मंदिराच्या दर्शनाचा अनुभव. तर इकडे जाताना होडी चालवणाऱ्या 2 मुलांनी आम्हाला इकडची बरीच सारी माहिती दिली. आता जशी जशी होडी जवळ जात होती मंदिराच्या, मला का कुणास ठाऊक आपल्या शिवशंभू भोलेनाथांचा असण्याचा एक आभास व्हायला लागला. आणि इतका वेळ होडीमध्ये दंगामस्ती बडबडणारे आम्ही सर्वजण एकदम शांत झालो आणि त्या मंदिराकडे बघतच राहिलो. आता या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर असं म्हणतात की साधारण 12व्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधलं गेलं असावं. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं आहे. त्याचा उल्लेख बदामीजवळ असलेल्या चालुक्य राजवटीमध्ये पण केला जातो. हे मंदिर जिथे आहे त्या गावाचं नाव आहे पळसदेव. आणि हा एवढा मोठा विशाल पाण्याचा साठा आहे उजनी धरणाचा. हे सगळं बघून होडी थोड्या वेळ थांबवण्याचा मोह आम्हाला पण आवरला नाही. मी 2 मिनिटं पॉज याच्यासाठी घेतला की कसं काय आधीचे लोक एवढं बांधू शकत होते. आता हे हजारो सालापूर्वीचं मंदिर आहे. सिरियसली यार, म्हणजे ते म्हणतात ना दैवी शक्ती असते म्हणून तर हे सगळं एवढं टिकलंय. आता परतीच्या प्रवासामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांना अजून जवळून पाहायला मिळाला. उथळ पाणी असल्यामुळे इथं फ्लेमिंगो पक्षी बरेच येतात. त्यांच्यासोबतच इतर जातीचे पण पक्षी येतात जे वर्षभर इथं राहतात किंवा स्थलांतर होतात. चला मंडळी, 12:30 वाजलेले आहेत दुपारचे. आणि मी अशी आशा करतो की हे जे मंदिर आहे आणि तिथला जो परिसर आहे
आणि मी जे काय तुम्हाला दाखवू शकलो हा अनुभव तुम्हाला आवडला असेल. तर परतीचा प्रवास आमचा राहील पुन्हा त्याच मार्गी आणि वाटेत आम्ही आता जेवणार आहे कारण भरपूर भूक लागली आहे आणि सकाळपासून उन्हातच आहे आम्ही, त्यामुळं डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आता आम्ही उसाचा रस पिणार आहे पुढे जाऊन. तो पिऊन झाल्यावर डायरेक्ट आपला स्टॉप असणार आहे जेवायला. मग जेवणानंतर मला वाटतं परत एक शेवटचा स्टॉप होईल चहासाठी, त्यानंतर मग सगळ्यांना बाय करून घरी. पण ह्या राईडचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. BVSRचा हा एक खूप छान चॅप्टर होता कारण मोस्टली आपण सगळे सिटीमध्येच जायचो. ह्यावेळी थोडंसं बाहेर येऊन काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि पार्टिसिपेट पण भरपूर जणांनी केलं. ऑलमोस्ट आपण आता 6 जण आलेलो आहोत. चला आता या गावाबाहेर पडलं की मग थोडासा कच्चा रस्ता लागेल, मग 15-20 मिनिटांनी हायवे येईल. मंडे अपडेट अशी आहे की दुपारचे 3:45 झालेले आहेत आणि नवीन हेल्मेटमुळे माझी मान पूर्ण गेले. यूज टू व्हायला थोडा वेळ लागतो असं मी सकाळी बोललेलो. आता हेल्मेटचं वेट पण आहे, आता सवय नाही, त्यामुळं या सगळ्या गोष्टी थोड्या होणार. जेवताना मी काय शूट वगैरे केलं नाही कारण भयानक भूक लागलेली. एकतर आम्हाला हॉटेलच इतकं लेट मिळालं, मग जेवणाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं. नंतर गाडी पूर्ण आम्ही कॉन्सन्ट्रेशनने चालवली कारण जेवणानंतर थोडीशी झोप येते, त्यामुळे व्यवस्थित एकामागोमाग एक होतो. आता फक्त मीटिंग पॉईंटला जिथं आम्ही जमलेलो तिथं थांबायचं आहे. फायनल बाय सगळ्यांना, मग आपण चिंचवडच्या मार्गे. माझ्या बोलण्यामध्ये थोडासा थकवा जाणवत असेल तुम्हाला. चलो बाय, मिलते हैं, बाय बाय. यस चलो गौरव भाई, जल्दी एक राइड करते हैं. चलो BVSR बाय बाय यो.